शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते, कापूस उत्पादकांना धास्ती, आयात शुल्क सवलतीमुळे भाव कोसळण्याची चिन्ह, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज द्यावं, अंबादास दानवेंची मागणी, तर कृषी मंत्र्यावर देखील केली टीका। पुढली मोठी बातमी निघतात, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, दूध खरेदी दरात झाली वाढ, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात गेल्या आठवडाभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आकडा वाढला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। पुढली मोठी बातमी निघते, राज्याच्या 192 मंडळात अतिवृष्टीने दानादान, 24 तासामध्ये 17 जिल्ह्यात बरसला जोरदार, शेतकऱ्यांना मदत करण्याची विरोधकांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस, मराठवाड्याच्या 2600 गावांना पावसाचा फटका, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत। पुढली मोठी बातमी निघते, आता शेतकरी रस्त्यावर उतरणार, थेट रस्ता रोको आणि रेल रोको करणार, कर्जमाफी केल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। पुढली मोठी बातमी निघते, सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा शेवटून पहिला नंबर, सर्वेक्षणातून माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, खात्यावर 0 रुपये असले तरी काढता येतील पैसे, 10,000 रुपयापर्यंत मर्यादा, सरकारचं गिफ्ट। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या शेत, शिव आणि पानद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक, वाद टळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना कांदा चाळा उभारणीसाठी मिळणार 50% अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, गणपती विसर्जन होताच नमोचा 7वा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा होणार, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी येणार, कृषी मंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।